नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. हा इकडे एकदा समोर ओके. करण्यासाठी प्रचार प्रसार करेल. मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा आज दादा सगळे तुम्ही चला बोला सगळे माझी सगळ्यांना डॉक्टर साहेब पाहुण्यांना पुढे घ्या. पाहुणे राहिले बघ. गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेल. मी स्वतः असाक्षर राहणार नाही, असाक्षर राहू देणार नाही. मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करेल. मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहील. राज्याचे 100% साक्षरतेचे व निरंतर योगदान देईल. मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या चरणी ठेवितो मी माता, त्यांच्या चरणी ठेवितो माता. सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून आज
कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. पहा, आज 26 जानेवारी आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताकाची पाठ. आजच्या या मंगलमय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. पहा, आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार व आपले गावचे भूषण सन्माननीय अमोलजी खताळ पाटील साहेब, तसेच त्यांच्यासोबत आलेले भाषणासाठी हजर आहे, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. तसेच आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच ताई थोडं मागे या ना. हो, मागे या, मागे या. गावचे भूषण नव्हे तर तालुक्याचे भूषण आणि संपूर्ण महाराष्ट्राचे एक आदर्श असे माजी मंत्री आदरणीय खताळ पाटील यांचं सभागृहासाठी नामकरण आणि प्रजासत्ताक दिनाचा हा मुहूर्त असा हा दुग्ध शर्करा योग जोडून आलेला आहे. आणि या प्रसंगी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमदार अमोलजी खताळ साहेब, त्याचप्रमाणे आपले सर्वांचे मार्गदर्शक
ॲडव्होकेट भास्कर पाटील खताळ साहेब, संगमनेर पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय निशाताई कोकणे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट विजय वसंतराव पाटील खताळ, त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्यातील प्रतिथीय डॉक्टर राजेंद्रजी खताळ आणि आपल्या सर्वांच्या आदरणीय सीमाताई दिलीप लांडगे, सौ वैशालीताई मुळे, सौ येणार आहेत, सौ स्मिताताई कुशारे या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत व आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मुरली आप्पा खताळ, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे संचालक सतीश पाटील खताळ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांचं मी ग्रामपंचायत धांदरपूरच्या वतीने, सरपंच व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. राव खता, भास्कर गोपाल खता, मुरलीधर आप्पा खता, अतुल खता असेल, मिलिंद खता असेल, स्थानिक समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, गावातील सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी असेल, जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विजय खताळ पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित पालक असेल, बालमित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. तसा आजचा हा दिवस म्हणजे आपल्या भारतासाठी गौरवशाली दिवस असा म्हणून ओळखला जातो, बघितलं जातं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाची अंमलबजावणी झाली, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी.
आज ज्या पद्धतीने झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी आमदार झाल्यानंतर बऱ्याच गावांची मागणी असते 26 जानेवारी 15 ऑगस्टला आमच्याकडे आलं पाहिजे, परंतु धांदरपळ गावावर विशेष प्रेम असल्यामुळे गावचा सुपुत्र असल्यामुळं मी 26 जानेवारीला तरी आपल्या जिल्हा परिषद शाळेला प्राधान्य देत असतो आणि आपल्या सहकार्याने गावकऱ्यांनी जो आग्रह धरला होता त्यामुळे निश्चित मला सुद्धा एक आनंद आणि समाधान होतं का ज्या आपल्या गावचा आपण भूमिपुत्र आहोत त्या गावामध्ये आपल्या असते आपल्या बालकलाकार असतील त्यांच्या समोर आज हा एक ऐतिहासिक असा कार्यक्रम होत आहे. देशासाठी बऱ्याचशा वीर जवानांनी प्राणाची आहुती दिली. आता आपली गावची कन्या आरोहीने अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रीविषयी जागरूकतेविषयी कशा पद्धतीने आपल्याला इतक्या वर्षाची छत्रपती शिवाजी महाराजांपासूनची जी परंपरा आहे आज आपल्या जिल्ह्याला सुद्धा अहिल्या देवीचा वारसा लाभला आणि अहिल्या देवीच्या नावानुसार अहिल्यानगर हे नाव सुद्धा देण्यात आले. आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल आज आपण जगामध्ये एक वेगळं स्थान आपल्या भारत देशाला प्राप्त झालंय. हे घटनांनी या भारतातील आपल्या महाराष्ट्रातील असेल आपल्या गावातील असेल तर लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांचं मोठं योगदान आहे. योगदान नाकारता येत नाही. आज नुसतं शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा आज शिक्षण घेताना कला क्रीडा असेल त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं प्रयत्न दाखवला गेला पाहिजे. आज आनंद होतो का लहान लहान मुलं स्टेजवर येऊन भाषण करताय. ही परिस्थिती यापूर्वी नव्हती, परंतु आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षणाचं पवित्र कार्य आपल्या परिसरामध्ये होताना दिसतंय. अजून एक आनंदाची गोष्ट आहे, आज ग्रामपंचायतीमध्ये सभागृहाला आपल्या गावचं भूषण ज्यांनी आपल्या गावचं नाव आपल्या संगमनेरचं नाव देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं असे आदरणीय स्वर्गीय विजय खताळ पाटील यांच्या नावाने आज सभागृह सुरू करण्यात आलं. उशिरा करण्यात आलं तर ठीक आहे, परिवर्तन झाल्यानंतर तालुक्यामध्ये काही जणांनी निर्णय घेतला त्याबद्दल त्यांच्या ग्रामपंचायतीचं मी अभिनंदन करतो. उशिरा का आपण आपल्या गावचे यांनी आपल्या गावचा नामोल्लेख देशामध्ये केला. आज महाराष्ट्रात मी फिरताना मला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आदरणीय दादांविषयी विचारला जातो. मी सांगतो अभिमानाने का दादांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही पुढे चालतो आणि ज्या पद्धतीने दादांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये धरणे झाले होते, मोठमोठे प्रोजेक्ट झाले होते. आज त्यांचा त्या भागामध्ये गेल्यानंतर तेथील लोकप्रतिनिधी निश्चितच दादांचा नामोल्लेख करण्याचा नेहमी त्यांचा विचार असतो. भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला. संविधानाने जे संविधान लागू झालं त्या संविधानामुळे तुमच्या गावचा एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा या संगमनेर तालुक्याचा आमदार झाला आणि त्या संविधानाची सुरुवातच 26 जानेवारी रोजी झाली होती आणि त्याचं सर्व श्रेय आपल्याला आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चितच दिले पाहिजे. मूलभूत हक्क असेल, कर्तव्य असेल, मार्गदर्शक तत्वांचा समतोल राखण्यात आलं. आपलं संविधान जगातील सर्वात श्रेष्ठ असं संविधान म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आज आपल्या संविधानामुळे दुर्लभ घटकातील असेल सामान्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची सुद्धा त्या संविधानामध्ये काळजी घेतली गेली. प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झालेला आपण बघतो. आज विद्यार्थी तुम्ही जे विद्यार्थी म्हणजे आपल्या देशाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. या माध्यमातून निश्चितच माझ्या सरकारला आवडलं तुमच्याकडून कुणीतरी लोकशाहीमध्ये आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, मंत्री झाला पाहिजे, कुणीतरी जिल्हाधिकारी झाला पाहिजे, पोलीस अधिकारी झाला पाहिजे, वैज्ञानिक झाला पाहिजे. या दृष्टीने सुद्धा पुढे जाणं आपल्याला गरजेचं राहील. मोबाईलपेक्षा आता मित्रांनो पुस्तकाशी तुम्हाला मैत्री करावं लागेल. कोरोना सारखा वाईट काळ आपल्या गावात आला होता त्यावेळेस आपल्याला नाईलाजाने मोबाईलच्या माध्यमातून अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा लागला. परंतु आज आपल्याला मोबाईलचे परिणाम दुष्परिणामही होताना दिसतात. जेवढे चांगले आहेत तेवढे वाईट परिणाम होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मित्रांनो उद्या तुम्ही पुस्तकांची मैत्री करणं केलं पाहिजे, खेळाला प्राधान्य दिलं पाहिजे, व्यायामाला प्राधान्य दिलं पाहिजे. आमच्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने कवायत करून एक अतिशय ऊर्जा इथं आल्यानंतर एक वेगळं वातावरण आज खरंच या परिसरामध्ये मला बघायला मिळालं. आपल्याला
आदरणीय मोदी साहेबांनी विकसित भारताच्या दृष्टीने जे काम सुरू केलंय त्याच्यामध्ये तुमचा आमचा सगळ्यांचा निश्चित सहभाग लागणार आहे. त्यामुळं उद्याच्या विकसित भारत घडवण्यासाठी आपल्या सर्वांना सक्षम सशक्त आणि समृद्ध भारत घडवण्याचा संकल्प या निमित्ताने करावा लागेल. आज गावातील सर्वांना मी एक विनंती करेल, कारण गावातील राजकारण मध्ये बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी विकासासाठी एकत्र आलं पाहिजे. आदरणीय दादांनी सुद्धा त्यावेळेस आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये विकासासाठी प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी चांगला आज भोजनपूर भागामध्ये मी गेल्यानंतर तिकडं तळेगाव निवड भागामध्ये आदरणीय दादांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यामुळे उद्या तुमच्या गावचा मुलगा आमदार झालाय, राजकारणाच्या ठिकाणी ठेवून गावाच्या विकासासाठी तुम्ही आदिपूर आले पाहिजे. आज एकच संगमनेर तालुक्यामध्ये एकच आपली शाळा आहे, ग्रामविकास मंडळाची स्वर्गपूजे खताळ पाटील विद्यालय. त्या शाळेमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. आज विद्यार्थी संख्या टिकली पाहिजे. आणि ताईंनी जी मला मागाशी सूचना केली, निश्चितच ताई, माझा यापूर्वी मी आमदार व्हायच्या आधीपासून प्रयत्न होता का स्वर्गीय दादांच्या नावाने जी काही संस्था आहे ही भविष्यामध्ये टिकली पाहिजे आणि त्यासाठी निश्चित मी माझे पूर्ण प्रयत्न करायला लागलो. आपल्याला जी काही सहकार्य मदत लागेल गावचा सुपुत्र म्हणून निश्चित मी आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा राहील. गावकऱ्यांनी संकल्प केलाय गावामध्ये दादांचा पुतळा झाला पाहिजे, त्यासाठी सुद्धा गावकरी जे ठरवतील त्याच्याबरोबर मी राहील हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो आणि पुन्हा सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की वंदे. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.